नमस्कार. आपल्या कलाविष्कार या चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत. अगदी काहीच दिवसांवरती चांदवड नगर परिषदेची निवडणूक आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज या चांदवड नगर परिषदेच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ चांदवड शहरामध्ये झाला. प्रभाग क्रमांक 1 मध्ये मान्य श्री सुधीर भाऊ कबाडे यांच्या इथून खऱ्या अर्थाने या प्रचाराची सुरुवात झाली आणि आजच्या या प्रचारासाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मान्य श्री भास्कररावजी भगरे सर हेही उपस्थित होते. त्याच पद्धतीने तालुका अध्यक्ष मान्य श्री सयाजीराव गायकवाड हे देखील उपस्थित होते. सुधीर भाऊ, प्रथमतः आपले सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थाने आज या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली, त्याचा शुभारंभ आपल्याच प्रभागातून झाला. आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य श्री भास्कररावजी भगरे सर उपस्थित होते. इतरही आपले जीवाभावाचे माणसं त्या ठिकाणी शुभारंभासाठी उपस्थित होते. प्रथमतः याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? खरं तर हा माझ्या आयुष्यातला ऐतिहासिक दिवस म्हणेल की माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्रपरिवार, हितचिंतक तसेच या लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय भगरे सर आज इथं प्रचार समारंभाला माझ्यासाठी उपस्थित राहिले. तसं बघायला गेलो की मी एक छोटा कार्यकर्ता आहे आणि एवढा मोठा माणूस या प्रचार शुभारंभाला माझ्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला, ही खरं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे संस्कार हे आमच्या पक्षामध्येच राहू शकतात की कार्यकर्त्यांना जपणारा पक्ष म्हणून पवार साहेबांची पक्षाची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कायमच कार्यकर्त्यांना जपणारा पक्ष म्हणूनच प्रचलित आहे. त्याला साजेसा आजचा हा शुभारंभ होता. आम्ही पक्षातर्फे दिलेले 8ही उमेदवार आणि नगराध्यक्ष यांच्या प्रचारासाठी ते आज इथे आले होते. तो कार्यक्रम माझ्या प्रभागात होता. माझ्याही प्रभागातले सर्व मतदार, ज्येष्ठ श्रेष्ठ, तरुण मित्र सगळे उपस्थित राहिले. या धामधुमीत, प्रचाराच्या धामधुमीत आणि जे वातावरण आज माझ्या प्रभागात आहे हे बघता लोक हातचं राखू नये, पत्ते झाकलेले या वातावरणात इतक्या लोकांची उपस्थिती असणे ही खरं तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मी या सर्व लोकांचा ऋणी राहील. आपण बघितलं असेल की सुधीर भाऊ कबाडे यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष कार्यकर्त्यांना जपणारा आहे. आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा नेहमी सन्मान केला जातो, त्यांना संधी उपलब्ध करून दिली जाते. त्या स्वरूपातून मान्य श्री सुधीर भाऊ कबाडे यांनाही संधी उपलब्ध झालेली आहे असं या ठिकाणी सुधीर भाऊ यांनी सांगितलं. निश्चित प्रकारे सुधीर भाऊ, आपण या निवडणुकीला अगदी काही दिवस शिल्लक आहे आणि गेल्या काही 2-3 दिवसांपूर्वी आपल्याही या प्रभाग क्रमांक 1 मधली अनेक राजकीय समीकरणे बदलताना दिसली. एकंदरीत या बदललेल्या राजकीय समीकरणांचा आपल्या या निवडणुकीवरती किंवा प्रभाग क्रमांक 1 मधील मतदारांच्या मनावरती काही परिणाम होईल का? संपूर्ण 10 प्रभागापैकी सगळ्यात बहुचर्चित असलेला माझा प्रभाग आहे. त्याची कारणही वेगळी आहे. संघर्षाची लढाई इथे होताना दिसते. जनतेचा कल अजूनही स्पष्ट होताना दिसत नाहीये. लोक बोलत नाहीये, पण एक जबरदस्त अंडर करंट आहे. बदल घडवण्यासाठी ज्या गोष्टी राजकारणात लागतात त्या सगळ्या माझ्या प्रभागात घडताय. समीकरणं बदलली, काही गोष्टी झाल्या. माझ्या बरोबर उभे असलेले मतदार त्यांच्या काही कौटुंबिक कारणामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. त्यांनी ते मला प्रामाणिकपणे कळवलंही. त्याचा थोडासा धक्का मला जरूर बसला होता, कारण ते विजयी होऊ शकतील असे उमेदवार होते आणि आमचं कॉम्बिनेशन एकदम छान बसलं होतं. त्यांच्या येण्याने मलाही ऊर्जा आली होती, त्यांचाही काम करण्याचा उत्साह एकदम प्रचंड होता. तर सगळं कुशल मंगल असताना ती घटना झाली. तर ते 2-3 तास माझ्यासाठी थोडेसे डिस्टर्ब करणारे होते, पण पार्ट ऑफ पॉलिटिक्स हे राजकारणात घडत असतं. त्याला आम्ही लहानपणापासून हेच बघितलंय. म्हणजे माझ्या वडिलांच्या 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही बघितल्या. आम्हाला त्या गोष्टींची सवय आहे. ते 3 तास संपल्यानंतर मी देवदर्शन करून माझ्या कामाला लागलो. कारण ही निवडणूक या 10 दिवसात काय घडतंय याच्यावर या निवडणुकीचा निकाल नाहीये. गेल्या 10 वर्षात काय घडलंय आणि मी गेल्या 7 वर्षात काय केलंय या गोष्टींवर या प्रभागाचा निकाल लागणार आहे. मग ते विकास कामं असू दे किंवा मी लोकांसाठी 7 वर्ष दिलेला माझा वेळ, मेहनत, लोकांना माझ्याविषयी असलेला आत्मविश्वास, त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, या माझा जनसंपर्क आणि माझं काम हे या निवडणुकीतलं माझं भांडवल आहे. तर या आठवडाभरात काय घडलं ते थोडंसं डिस्टर्ब करणार होतं थोडं, पण त्याच्याने माझा आत्मविश्वास काही कमी करू शकेल कोणी असं मला बिलकुल वाटत नाही. आपण बघितलं असेल की 10 दिवसांमध्ये या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होऊ शकत नाही किंवा बदलू शकत नाही.
त्यासाठी 10 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये केलेलं काम हे या ठिकाणी मतदारसंघातील मतदारांसमोर असणार आहे. अशा स्वरूपाची भावना या ठिकाणी सुधीर भाऊ कबाडे यांनी व्यक्त केली. निश्चित प्रकारे सुधीर भाऊ, आपण आता अवघ्या काही दिवसांमध्येच निवडणुकीचं मतदान आहे. आपण आज शुभारंभ झालात, आजपासून आपण आत्ताही प्रचार दौऱ्यामध्ये होता, त्यातनं आपण वेळ काढला. निश्चित प्रकारे आता जेव्हा आपण या मतदारांसमोर जाताय, मतदारांशी चर्चा करताय, मतदारांसोबत संवाद साधताय, त्यावेळेस आपण त्या मतदारांसमोर कोणतं विजन घेऊन जाताय? प्रभागात काम करण्यासाठी माझी विजन अतिशय क्लिअर आहे. प्रभागात मी तुम्हाला याआधी आपल्या मुलाखतीत सविस्तरपणे सांगितलंय की दोन विभागात दोन वेगवेगळ्या पद्धतीने विभागलेला हा प्रभाग आहे. जो पश्चिमेकडची बाजू आहे ती शेतकरी बहुल भाग आहे. आदिवासी वस्ती इथे, लोकांना इथल्या समस्या वेगळ्या आहे, आणि सुशिक्षित भाग जो कॉलनी एरिया आहे तिथल्या समस्या वेगळ्या आहे. कॉलनी एरियामध्ये मुख्यत्वे करून ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलं यांच्यासाठी मला काम करायचंय, आणि महिला या तिघांसाठी काही गोष्टी करणे तिथं जरुरी झाले. जसे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी उद्यान ही माझी फर्स्ट प्रायोरिटी राहील. म्हणजे कॉलनीत उपलब्ध असलेल्या प्रत्येक ओपन स्पेसवर काय करायचं याचं मायक्रो प्लॅनिंग मी करून ठेवलंय. माझ्या जाहीरनाम्यात त्यातल्या काही गोष्टी मी नक्की नमूद करेल. त्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी ते उद्यान असावं, आणि महिलांचा ग्रुप आमच्या कॉलनीमध्ये खूप ऍक्टिव्ह आहे. सर्व सामाजिक गोष्टीमध्ये, धार्मिक गोष्टीमध्ये किंवा कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कॉलनीतल्या महिलांचा उत्साह कायम चांगला असतो. पण त्यांच्याही काही स्वतःच्या गरजा आहे. जेव्हा त्यांना कम्युनिटी हॉल लागतो, काही कार्यक्रम त्यांना घ्यायचे राहिले, त्यांना काही सोय नाहीये तिथं, तर महिलांसाठी योगा सेंटर मला उभारायची माझी इच्छा आहे. त्यांना सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम करता यावे यासाठी सामाजिक सभागृह करण्याची माझी इच्छा आहे. ते माझ्या अजेंड्यावर प्रामुख्याने राहील. ज्येष्ठ नागरिकांना मी जसं सांगितलं की ते बसून निवांत लहान मुले खेळतील आणि ज्येष्ठ नागरिक बसू शकतील, त्यांचा सकाळ आणि संध्याकाळचा वेळ तिथे घालू शकतील, अशी एक जागा. प्रभागातली जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी मी स्वतः IT चा एम्प्लॉई असल्यामुळे माझ्या डोक्यात डिजिटल वर्कशॉप किंवा हॅकेथॉन, कोड कॉम्पिटिशन अशा विविध गोष्टी करून ह्या 18 ते 30 वर्षातली जी पिढी आहे त्यांच्यासाठी, त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी, त्यांच्या करिअरला या गोष्टीचा फायदा होण्यासाठी काही गोष्टी करणं प्रभागात जरुरी आहे. त्याच्यातून ते कुठल्याही स्ट्रीमचे असू द्या, सायन्स, आर्ट्स, त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देऊन त्यांच्या तरुण वयात त्यांना करिअरसाठी काही मार्ग ओपन करता येईल का, अशा तरुण मुलांचा, असे 74-75 तरुण मतदार यावेळेस माझ्या प्रभागात आहे, त्यांच्याहीसाठी काही करण्याची इच्छा आहे. बाकी कॉलनीतले जे सुज्ञ लोक आहे त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करून कायमस्वरूपी काही सोयी करणं कॉलनीत जरुरी आहे. प्रभाग डोंगराच्या पायथ्याला असल्यामुळे काही अडचणी पावसाच्या पाण्याच्या त्याही सॉल्व्ह करणं जरुरी आहे. त्याच्यासाठी डोंगराच्या पायथ्याला असलेली मोठी चारी करणे असो, किंवा त्या डोंगराचं पाणी नॅशनल हायवे नंबर 3च्या गटारीत घेऊन जाण्यासाठी लागणारे स्ट्रॉंग ड्रेनेज असो, या गोष्टी कॉलनीत करणं जरुरी आहे. त्या भागाची ती गरज आहे. त्यानंतर कोमरवाडीत जर तुम्ही आले तर आमची टॉप प्रायोरिटी आज दळणवळण रस्ताही आहे. रस्त्याशिवाय इथे काही होऊ शकत नाही. आमचा शेतीमाल मार्केटला घेऊन जाण्यासाठी आम्हाला चांगला रस्ता लागतो. पावसाळ्यात प्रचंड हाल होतं लोकांचे, ये जाय करण्यासाठी मोटरसायकल घेऊन जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती पावसाळ्यात इथे असते. तर इथे प्रामुख्याने सर्व रस्ते काँक्रिटीकरण व्हावे यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल. माननीय खासदार बगरे सरांच्याही निधीतून काही गोष्टी त्यांनी देण्यासाठी मला शब्द दिलाय, त्याच्यातूनही आपण काही कामं इथे करू शकू. त्याच्यासोबत पथदिव्यांची सोय व्हावी आणि 24 तास पाण्याची उपलब्धता या भागात व्हावी, यासाठी पाण्याची टाकी आणि पाईपलाईन या भागात होणे जरुरी आहे. त्याच्यावर मी काम करतोय गेल्या 3 वर्षापासून. रस्त्याबाबत काही गोष्टी करणं जरुरी आहे. ते रस्ते रेकॉर्डला कसे घेता येईल, त्याला मंजुरी कशी आणता येईल, तर मला या लोकांनी काम करण्याची संधी जर दिली तर मी मुख्यत्वे करून रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, पथदिवे, आणि जो सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की जो खत प्रकल्प इथे होऊ घातलेला आहे त्याला कायदेशीर मार्गाने आणि संवैधानिक मार्गाने विरोध दर्शवून त्याच्यावर स्टे घेणे, तो दुसऱ्या कुठे शिफ्ट करता येईल का याच्यासाठी न्यायालयीन लढाई लढणे, या प्रमुख गोष्टी माझ्या अजेंड्यावर आहे. आपण बघितलं असेल की अतिशय समर्पकपणे या ठिकाणी सुधीर भाऊंनी सांगितलं की खरं तर हा प्रभाग क्रमांक 1 हा ग्रामीण आणि शहरी या 2 भागांना जोडणारा प्रभाग आहे. 2 भागांना जोडणारा प्रभाग असल्या कारणाने त्याच्या समस्याही वेगळ्या आहेत. त्या समस्या देखील सुधीर भाऊंनी या ठिकाणी सांगितली, आणि त्याच प्रभागाच्या विकासासाठीचं प्रॉपर मायक्रो प्लॅनिंग आणि विजन
सुद्धा या ठिकाणी त्यांनी केलेले आहे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं. त्या प्रभागातील समस्या असेल त्यासाठीच्या उपाययोजना सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलं. महिला सशक्तीकरणाच्या बाबतीतल्याही देखील त्यांनी नाविन्यपूर्ण कल्पना या ठिकाणी आपल्या माध्यमातून मांडल्या. निश्चित प्रकारे सुधीर भाऊ, या निवडणुकीच्या माध्यमातून आपण जर विचार केला आपल्या राजकीय कुटुंबाबद्दल किंवा आपल्या कुटुंबाबद्दल, एकंदरीत आपले वडील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाचं काम करतात, त्या पक्षामध्ये काम करतात आणि एका बाजूला आपण आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादीमध्ये काम करतात. तर एकंदरीत आपल्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपले वडील दिसणार का, की ते त्यांचं काम करणार, तुम्ही ही निवडणूक स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या कामावरती, प्रभागातील मायबाप जनतेच्या विश्वासावरती लढवणार? हा खरा ट्रिकी प्रश्न आहे आणि बऱ्याच लोकांना हे विशेष वाटतं. पण आमच्या कुटुंबाला तो वारसा आहे वैचारिक स्वातंत्र्याचा. म्हणजे माझे आजोबा चांदवड तालुका काँग्रेस कमिटीचे सदस्य होते, तेव्हा माझे वडील शिवसेनेचे तरुण तडफदार ऍक्टिव्ह कार्यकर्ते होते. तर वेगळी विचारधारा असणे हे कुटुंबात काही गैर नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आपल्याला दिलेला तो अधिकार आहे फ्रीडम ऑफ स्पीचचा. तर मला असं वाटतं आमच्या कुटुंबातही तो इतका मोठा नाहीये. आणि जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी पक्ष वेगळे झाले, त्यांचं नेटवर्क, त्यांचे मित्र परिवार, संघटनेत असलेले त्यांचे कॉन्टॅक्ट, अजितदादांशी असलेले त्यांचे संपर्क, यामुळे ते त्या पक्षात अजितदादांच्या गटासोबत गेले. आणि मी मुख्यत्वे करून शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारधारेवर माझ्यावर त्यांचा प्रभाव आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि नंतर शरद पवार साहेबांच्या ओव्हरऑल कारकिर्दीचा माझ्यावर एक प्रभाव लहानपणापासून राहिलाय. तर साहजिकच माझे पाय त्या पक्षामध्ये, त्या विचारधारेला गेले. माझ्या वडिलांनी त्या गोष्टीवर कधी ऑब्जेक्शन घेतलं नाही. राहिली गोष्ट निवडणुकीची, तर मुलगा म्हणून मला त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा संधी मला मिळते, कर्तृत्व मला सिद्ध करावं लागतंय, त्यांची मदत नक्कीच होते. राष्ट्रवादी दोन्ही गावात असल्या तरी मला असं वाटतं की आमच्यात पक्ष म्हणून गावात तरी आमच्यात कुठे कॉन्फ्लिक्ट दिसत नाही. वडील म्हणून मला त्यांची संपूर्ण साथ आहे, संपूर्ण ताकदीने ते माझ्या पाठीमागे उभे. त्याची प्रचिती तुम्हाला यायला लागेलच आणि निकाल लागल्यानंतरही तुम्हाला कळेल की त्यांची प्रचंड ताकद माझ्या पाठीमागे उभीच होती. मी काय म्हणतो की राजकारणात तुम्हाला वारशाने फक्त संधी येते, पण कर्तृत्व तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. त्यासाठी मी 7 वर्ष मेहनत घेतली. माझे वडील वैयक्तिकरित्या माझ्यासाठी पहिल्यांदा मैदानात उतरले. गेली 7 वर्ष मी माझ्या पद्धतीने माझ्या प्रभागात काम करत होतो. लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भरपूर गोष्टी मी ते करू शकलो. लोकांची साथही मला भेटते. माझ्या कुटुंबातल्या सर्व सदस्य, म्हणजे माझे आई वडील, भाऊ सोडूनही माझे इतर कौटुंबिक, माझे काका असतील, तीनही कुटुंबातले, आमच्या आत्या असतील, सगळंच कौटुंब आणि जे मित्र परिवार, मुख्यत्वे मी मागची निवडणूक बघितली होती की ज्या उमेदवाराच्या पाठीमागे त्याचे मित्र उभे, ती सगळ्यात मोठी ताकद असते. तरुण सवंगडी घरचे कामं सोडून जेव्हा तुम्हाला वेळ देतात, तेव्हा तुम्ही राजकारणात जिंकले. निवडणुकीचा रिझल्ट काही लागो, जेव्हा लोकांचा पाठिंबा तुम्हाला या पद्धतीने भेटतो, तुम्ही केलेल्या कामाची पावती जेव्हा लोक देतात, तेव्हा तुम्ही राजकारणात जिंकलेले असता. त्याचं मतात कन्व्हर्जन होतं की नाही आपण ते 3 तारखेला तुम्हाला कळेलच. पण आज तरी माझं संपूर्ण कुटुंब, माझे वडील, माझा पक्ष, पक्षाच्या लेवललाही आम्हाला चांगली मदत या निवडणुकीत होते. आज भगरे सरांच्या निमित्ताने खासदार साहेब इथं आले आणि डॉक्टर गायकवाडांची साथ आम्हाला भेटते. तर मला असं वाटतं जो सपोर्ट एका तरुण उमेदवाराला पाहिजे निवडणूक लढवण्यासाठी, मला तो 4ही बाजूनी भेटताना दिसतोय. या व्यतिरिक्तही खूप सारे अदृश्य शक्ती काम करताय, त्यांची मदत होतीये. काही हातचं राखून बोललेलंच बरं, पण निवडणुकीचे निकाल ऐतिहासिक असेल याची ग्वाही मी तुम्हाला देतो. आपण बघितलं असेल की खऱ्या अर्थाने सुधीर भाऊंनी सांगितलं की कौटुंबाकडनं फक्त हा आपल्याला वारसा मिळतो, परंतु कर्तृत्व हे स्वतःला सिद्ध करावं लागतं. आणि गेल्या 7 वर्षापासून ते सातत्याने या प्रभागामध्ये, चांदवड शहरामध्ये काम करताना ते दिसतायत, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं. निश्चित प्रकारे सुधीर भाऊ, अगदी काही दिवसांवरती ही निवडणूक आलेली आहे. आमच्या या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण चांदवड शहरातील मायबाप जनता असेल, आपल्या प्रभागातील मतदार असेल, हे आपल्याला बघत आहेत. आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना शेवटचं काय आव्हान करा? आता हे शेवटचं नाहीये, अजून पुढचे 10 दिवस प्रचाराचे. माझा प्रत्येकाशी वैयक्तिक संपर्क, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवायचा माझा प्रयत्न आहे. पण ह्या माध्यमातून मी माझ्या मतदारांना हेच आव्हान करेल की गेली 7 वर्ष मी अविरत मेहनत घेतोय. मला वारशाने काही गोष्टी आल्या आहेत, पण मी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मला तुमच्या समोर येण्याच्या आधी माझं काम चांगलं असावं याचा प्रयत्न गेली 7 वर्ष मी करतोय. अविरत मेहनत मी त्याच्यासाठी केली. आज तुमच्या आशीर्वादाची आणि साथीची मला गरज आहे. तुम्ही जर मला या प्रभागात काम करायची संधी दिली, तर माझ्या अजेंड्यावर असलेल्या सर्व गोष्टी ज्या मी
विविध प्लॅटफॉर्मवर बोललोय त्या सक्षमपणे करू शकण्यासाठी मला तुम्ही ताकद द्यावी. निवडून गेल्यानंतर गेली पुढची 5 वर्ष परत अविरत मेहनत करून या प्रभागातील परिस्थिती बदलण्यासाठी मी अविरत कष्ट करेल. तुमच्या अपेक्षेनुसार काम करेल. माझ्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल असं साजेसं काम करेल. थोड्या मोठ्यांचा मान ठेवून सर्वांना सोबत घेऊन जात-पात, धर्म न मानता सर्वांना सोबत घेऊन काम करेल याची ग्वाही देतो. 2 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये तुम्ही सगळ्यांनी माझ्या नावाचा विचार करून मला मताच्या रूपाने आशीर्वाद द्यावा. एवढीच विनंती मी तुम्हाला सगळ्यांना करतो. तुमचं मत वाया जाणार नाही. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम करेल याची पुनश्च एकदा ग्वाही देतो. आपण बघितलं असेल की सुधीर भाऊ यांनी या ठिकाणी सांगितलं की होऊ घातलेल्या 2 तारखेच्या मतदानामध्ये आपण सर्वांनी त्यांना तुतारी हे बटन दाबून, हे चिन्ह दाबून त्या ठिकाणी त्यांना मतदान करावं अशी अपेक्षा या ठिकाणी त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. निश्चित प्रकारे सुधीर भाऊ आपण मेहनत घेताय, कष्ट करताय, फिरताय. येणाऱ्या काळामध्ये देखील आपण फिरणार आहात. आपण सांगितलं की येणारे जे काही 8-10 दिवस आहे ते कसरतीचे आहे, मेहनतीचे आहे आणि आपल्या या मेहनतीच्या, कसरतीच्या दिवसांसाठी असेल, होऊ घातलेल्या नगरसेवक पदाच्या मतदानासाठी असेल किंवा त्याच्या निकालासाठी असेल, या सर्वच गोष्टींसाठी आमच्या संपूर्ण टीम कडून आपल्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. येणाऱ्या काळामध्ये आपण पुन्हा भेटूयात. आज आपण एवढ्या प्रचाराच्या धावपळीतून शुभारंभ झाल्यानंतर आज पहिलाच दिवस आपण फिरत होतात आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण वेळ काढला आणि आम्हाला जी संधी उपलब्ध करून दिली. आपल्या या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्या चॅनलचेही धन्यवाद. तुमच्या या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने मी माझ्या मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकलो याचा मला आनंद आहे. पुनश्च एकदा तुमचे धन्यवाद. धन्यवाद.